पेहे तालुका पंढरपूर येथे सर्व शेतकऱ्यांनी प्रस्तावित असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी रोव्हरच्या सहाय्याने मोजणीस विरोध दर्शवला। पेहे येथील बागायती शेतीची कायमस्वरूपी नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे, तसेच जमिनीचं तुकडीकरण होणार आहे। त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गामुळे अल्पभूधारक शेतकरी कायमची भूमिहीन होणार असून त्यांना राहण्यासाठी घर शिल्लक राहत नाही। तसेच भीमा नदीवरून आलेल्या सर्व पाईपलाईन बाधित होणार आहेत। तसेच शांतता कायमस्वरूपी भंग होणार आहे। शेतकऱ्यांच्या विहिरी बोरवेल कायमस्वरूपी नष्ट होणार आहेत। शेतकऱ्यांच्या मुलांना अगोदरच मुली भेटत नाहीत आणि त्यामुळे जमिनी संपल्यावर त्याचं काय होणार। या सर्व गोष्टींचा विचार करून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावे यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे साहेब व सचिन लंगोटे साहेब यांना पेहे ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी नितीन बागल, नागनाथ साळुंखे, महारुद्र गायकवाड, हरी साळुंखे, बालाजी साळुंखे, राहुल बागल, रघुनाथ शिकरे, बाबूराव माने, सुदर्शन धुमाळ, वैभव साळुंखे, प्रकाश हांडे, रमेश साळुंखे, विकास साळुंखे, नागेश ढेकळे, विवेक ढेकळे, राहुल ढेकळे, ऋषिकेश ढेकळे, दीपक गायकवाड, विभीषण शिंदे, वैभव कांबळे, दरिबा पाटील, संजय खाडे, हिंदूराव माने, वीरेंद्र माने, प्रसाद शिंदे, अण्णा साळुंखे, गणपत बंडगर, कालिदास पाटील आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। एकच जिंद शक्तीपीठ रद्द, एकच जिंद शक्तीपीठ रद्द, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे। अन्यायकारक शक्तीपीठाचा निषेध असो, अन्यायकारक शक्तीपीठाचा निषेध असो। आज या ठिकाणी तालुका पंढरपूर या ठिकाणी शक्तीपीठाच्या संदर्भात जे काही हे अधिकारी मोजणीसाठी किंवा ओरडवण्यासाठी जे आलेले आहेत त्याच्याकरता पेहे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्वजण जे काय बाधित आहेत किंवा जे काही ग्रामस्थ आहेत पाईपलाईनचे जे काही बाधित आहेत ते सर्व हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। आणि जिथून ह्या बागा एरियातून आपण बघू शकता या ठिकाणी सगळा बागायती एरिया आहे, या ठिकाणी कॅनल आहे, 500-700 फुटावर खाली या ठिकाणी नदी आहे। या सर्व या गोष्टीचा विचार करून शासनानं एकतर आम्ही बागायती जमिनी या ठिकाणी कितीतरी दिवसातून चालू आहे त्या उत्पन्न आमच्या ह्याच्यावर 2-3 एकर जमिनी फक्त आम्हाला या ठिकाणी येत्या आणि ह्यातल्या तर 2-2 एकर राहणं आमच्या शक्तीपीठात गेलं तर आम्ही खायचं का हा मोठा प्रश्न आहे। आणि हा या ठिकाणी शासनानं ध्यानात घेऊन हा महामार्ग इथून रद्द केला पाहिजे अशी मी समस्त पेहे ग्रामस्थांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।